हे लेकुराचे हित, हे लेकुराचे हित, हे लेकुराचे हित, हे लेकुराचे हित, पाहि माऊलीचे चित्त, 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 ऐसी गडबड्याची जाती, ऐसी गडबड्याची जाती, ऐसी गडबड्याची जाती, करीला करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, ही पोटी वारवा, कोठे वारवा, ही पोटी वारवा, कोठे वारवा, ज्याची सर्वस्वई साये, सर्वस्वई साये, त्याचे सर्वस्व हे आहे, त्याचे सर्वस्व हे आहे, त्याचे सर्वस्व हे आहे, त्याचे सर्वस्व हे आहे, ऐसी गडबड्याची जाती, ऐसी गडबड्याची जाती, ऐसी ऐसी गडबड्याची जाती, करीला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी होते, तुम्हा संतावरी होते, तुम्हा संतावरे होते, तुम्हा संतावरे होते, तुम्हा संतावरे होते, तुम्हा संतावरे होते, ऐसी गडबड्याची जाती, ऐसी गडबड्याची जाती, ऐसी गडबड्याची, करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, गोवार कुमार एकतारी जय हो, गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमार, गोवार कुमाई, गोवार कुमार, गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमार, गोवार कुमाई, गोवार गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमाई, गोवार कुमाई, अरे ना लेकुराचे हित,
भावेन प्रीती ऐसे कळवळाचे जाते ऐसे कळवळाचे जाते ऐसे कळवळाचे जाते ऐसे कळवळाचे ऐसे कळवळाचे ऐसे कळवळाचे जाते ताली वाजवा एक ताली हा विठ्ठल एक ताली जय हो लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कडवड्याचे जाते करे लाभाविन प्रीती पोटी बारवाये त्याचे सर्व स्वैसाये ऐसी कडवड्याचे जाते करे लाभाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी मोजे ऐसी कडवड्याचे जाते करे लाभाविन प्रीती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी मालान कंदरम कंजनेत्रम सदैवला समिठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका योहंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्ना अन्याश्चरण श्रवणात्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांच विदाय भक्तीन विलोकितोय न समाधी राजा
वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को जन्म जन्म दीजियो मोहे श्री वृंदावन को वास महिम्न पारंते परमेदोषे देशद्रोषी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तु गिराः अथा वाच्य स्वपरिमति नामावधि गृणन् ममापेशे स्तोत्रे हरिनिरपवाद परिकराः मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कडबड्याचे जाते करीला वाविन प्रीती मागे आवाज येतो का पुरुष मंडळी खुर्चीवर बसलेली मंडळी आवाज येतो ना मागे परत ज्यांचे पादत राणी पायत असतील त्यांनी काढून घ्या चप्पल बूट जे असतील काढून घ्या खुर्चीवर बसा माही दुमत नाही माझं ऐका प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग हेच अवधूत लावरती जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अखंड वीरचंदनासारखं जीवन व्यतीत केलं असं हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक राजेंद्रराज महाराज शिवछत्रपती शिवाजीराजे यांची धर्मगुरू असणारे जगतवंदनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा सर्वांना पचेल रुचेल समजेल साधा सरळ सोपा आणि जवळजवळ प्रत्येक वारकऱ्याचा पाठांतर असणारा अभंग आहे जवळजवळ प्रत्येक ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा आहे त्याचा प्रत्येकाचा अभंग पाठ आहे या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय वर्णन ज्ञानोबारायांचा करतायत पण रूपकाईचं वापरतायत अभंगाचा जर सरळ सरळ बाहेर तपायचं म्हटला किंवा अभंगाची जर तुम्हाला ओळख करून द्यायची म्हटली परिचय करून द्यायचा म्हटला बरं का मोवाडीकर माझ्याकडे बघा तर या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की बाबा भगवान परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय आळंदीकर माऊली आमच्यावर किती प्रेम करते तुकोबाराय म्हणतायत एखादं लौकिकातलं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुकोबाराय पुरावा देतात एखादा लहान पोरगा मोहाडीकर माझ्याकडे बघा बाबा बोलू नका वेळ कमी आपल्याकडे एखादा पोरगा आईवर आणि आई मुलावर किती प्रेम करते तसं तुकोबाराय म्हणतात विश्वमाऊली ज्ञानोबाराय आमची आई आहे आमच्यावर किती प्रेम करते खरं सांगू महिला मंडळ फार तुम्हाला लवकर कीर्तन कळेल बघा मुलावर आई किती प्रेम करते तर तुकोबाराय म्हणतात स्वतःचा चित्ताच्या अगोदर जी अगोदर मुलाचा चित्ताचा विचार करते ती आई आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त महाराज मुलाला कधी भूक लागणार आहे मुलाला कधी ताण लागणार आहे मुलाला कधी झोप लागणार आहे हे बापापेक्षा जास्त जर कोणाला कळत असेल तर आईला माझी भाषा कळते ना तुम्हाला हा मोडीकर माझं थोडंसं फ्रेश बस असं काही टेन्शन काही बेम काय नाही का जेवण केलंय ना तुम्ही आणि ज्ञानेश्वर दादा बरं का मी जेव्हा गाडी घेऊन आलो मला जेवणाला एवढे लोक दिसले मी तर्क लावला म्हणतं जेवण लिहितला पण निम्मी बी काही राहणार बाकी जेवण गेलं तुम्ही उलट केलं तुम्ही पहिले कीर्तन करायला पाहिजे होतं मग जेवण ठेवायला पाहिजे होतं नियम ठेवायला पाहिजे होता ज्या कीर्तनले आहे की नाही महाराज माझ्याकडे बघा फार सोपं चिंतन देणार आहे स्वतःच्या चित्ताच्या पलीकडचा विचार जर कोण करत असेल तर ती आई आहे महाराज किती अन्न कमी असू द्या घरामध्ये पण अगोदर मुलांचं पोट भरून जे उरेल ते प्राशन करण्याची शक्ती जर कोणतं व्यासपीठ ठेवत असेल तर ती आई आहे म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त बरं महाराज अख्खं जग आमच्यावर प्रेम करणार आहे पण या जगाचं जे प्रेम आहे ना मोहडीकर ते प्रेम आहे म्हणजे स्वार्थी प्रेम आहे बरं का
हे 3 गोष्टी असतील तर लोक प्रेम करतात. कोणकोणते सांगू का? पहिलं मुलगा आहे, तिला माहिती नसतं काळा आहे की गोरा आहे, तिला माहिती नसतं चांगला आहे की पांगडा आहे, तिला काहीच माहिती नसताना सुद्धा 9 महिने 9 दिवस जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात. आणि बरं आईला मुलाकडनं काही घेणं देणं नाही. पंकज महाराज हातावरती बरं का, आईला मुलाकडनं काही घेणं देणं नाही बरं का महिला मंडळ. मुलाचा बंगला किती मोठा आहे, मुलाला पगार किती आहे, आईला घेणं देणं नाही. आईची एक इच्छा आहे, बाड्या तुझ्या बंगल्यात मला राहायला कोपरा पाहिजे, रोज तुझा चेहरा पाहिजे, रोजची मला चतकुरभर भाकर पाहिजे, याच्या पलीकडे काही नको मला. बिना लाभाचं प्रेम करणारं व्यासपीठ म्हणजे माये करी लाभा विनप्रीती. महाराज आई जीव घालते, पत्नी जीव घालते, आई प्रेम करते, पत्नी प्रेम करते, पण महाराज जगा वेगळं प्रेम आई काय करते त्याचा पुरावा तुकोबाराय देतात. बाबा हे जग प्रेम करताय सारखं आहे, पण जगा वेगळं प्रेम आई काय करते सांगू का? पोटीबार वाये त्याचे सर्वस्वये साये. मोहडीकर आपला चेहरा पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रेमात पडतील याच्यात नवल नाही, पण आपला चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी आपल्यावर प्रेम करते ना महिला मंडळ, त्या व्यासपीठाचं नाव म्हणजे आई आहे. किती प्रेम करते महाराज. एखादा पदार्थ तुम्हाला किती आवडत असेल महिला मंडळ, पण तो पदार्थ खाऊन तुमच्या गर्भाला त्रास होऊ नये एवढी जाणीवपूर्वक काळजी करणारं व्यासपीठ जर कोणतं असेल तर ते म्हणजे माये. म्हणून पोटीबार वाये, पुढचा शब्द बघा, त्याचे सर्वस्वये साये. लहानपणापासून तर मरेपर्यंत, नॉर्मली कोराव द्यायला, लहानपणापासून तर मरेपर्यंत मुलाचे सर्व गुन्हे अपराध जे पोटात साठवते ती माय आहे. सोपं विचारतो बघा महिला मंडळ, तुम्हाला विचारतो, तुमच्या जीवनातला अनुभव आहे. अर्ध्या रात्री जर मुलाने आईजवळ जागा ओली केली, आई काय करते? मुलाला फेकून देते. जागेत ना, नाही तर बोर झालात का जाऊ घर, मध्ये मध्ये मान हलवा म्हणजे मला समजे तुम्ही जागेत. कसं आहे, तुम्ही स्टेज केलं ज्ञानेश्वर दादा, डिस्टन्स थोडं जास्त आहे की नाही, आणि गर्दी बी तशी चांगली, मला एवढीच गर्दी आवडते बरं का. मोवाडीकर पंकज महाराजांना माहिती आहे मी थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारा कीर्तनकार आहे. गर्दी एवढीच पाहिजे, जास्त बी गर्दी करू नये मोवाडीकर. आडे चेंगरा मा एखादा दाबाई घ्या शिवूर निघत. कारण चिवडा कितीही खाल्ला पोट भरत, पेड्याच्या 2च वड्या खा, तृप्तीचं डेकर आल्याशिवाय राहत नाही. जास्त नको, कमी जरी असले पण ऐकणारे पाहिजे. फार सोपं चिंतन देणार आहे, मध्ये मध्ये माना हलवा बरं का. महिला मंडळ अर्ध्या रात्री आईजवळ जर मुलाने जागा ओली केली, तुम्ही काय करतात? स्वतः ओल्या जागेत झोपतात आणि मुलाला. प्रत्येक मायमाऊलीच्या जीवनातला अनुभव आहे महाराज. एवढं आई पलीकडे दुसरं कोणी सहन करू शकत नाही. म्हणून त्याचे सर्वस्वये साये. तुकोबाराय म्हणतात बाबा, जसं लहान मुलाचा भार आईवर आहे, बापावर नाही बरं का. लहान मुलाचा भार कोणावर आहे? आईवर आहे. लहान मुलाला घरी टाकून बाप गावाला जाऊ शकतो, पण आईला लहान मुलं घरी टाकून कुठं जाता येत नाही का? मुलाचा लहानपणाचा भार सर्व आईवर आहे. तुकोबाराय म्हणतात तसं विश्वमाऊली ज्ञानोबाराय आमच्या आई आहे, तसं आम्ही त्या आमचे संत आहेत, आमचा भार आमच्या संतांवर आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरे ओझे. का महाराज माऊलींवर भार? कारण आईचं माऊलींचं चित्त सारखं आहे. आईशी कडबड्याचे जाते खरे लाभा विन प्रीती. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. मोहाडी गाव म्हणजे आपलं पारमार्थातलं प्रोक्त गाव आहे. मला तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून असं लक्षात आलंय की तो अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला कळाला ना. म्हणजे आता कीर्तन सरावं तरी हरकत का. उर्वरित 10:15 10:30 पर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तत्पूर्वी अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. पवित्र पावन आपल्या या मोहाडी नगरीमध्ये भाग्यवान आहात. आईसाहेब मुक्ताईंच्या पंचक्रोशीत आपला जन्म आहे, त्या जिल्ह्यात आपला जन्म आहे. आणि आपल्या मोहाडी नगरीमध्ये आपल्या या गवडी समाजामध्ये 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण का साजरा करतोय याचं कारण जवळजवळ मला वाटतं इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला ज्ञात आहे. पण कीर्तनकाराचं प्रधान कर्तव्य म्हणून ज्या आईसाहेब गेल्या किती दिवस झाले, महिना झाला का, 1.25 महिना, यातली म्हणे माझ्याकडे बघा, 1.25 महिना झालाय जाऊन, 1.25 महिना. अंतकरणात परमार्थाविषयी तळमळ, जिज्ञासा, अपेक्षा, निष्ठा जागृत झाली. गेली महाराज आमची मोठी आई, आता पुन्हा येऊ शकत नाही. मग काय करावं आपण? तर 1 दिवसाचं कीर्तन महोत्सव, अन्नदान ज्ञानदान आपल्याकडनं घडावं असा हेतूही आपल्या पूर्ण गवडे परिवाराच्या अंतकरणात जागृत झाला. आणि 1 दिवसाचा अन्नदानाचा, ज्ञानदानाचा, नामचिंतनाचा दिवस त्यांनी निवडला. अतिशय
आई साहेबांच्या पश्चात पाहिला तर गोकुळासारखा गोड परिवार आहे. कैलासवासी लताबाई अंबरदास जानगवडी, श्री अंबरदास वाघोजी जानगवडी, राजेंद्र वाघोजी जानगवडी. 3 मुलं आहेत. श्री प्रल्हाद राजेंद्र जानगवडी, श्री शंकर राजेंद्र जानगवडी, श्री कृष्णा राजेंद्र जानगवडी. 3 मुली आहेत. नर्मदाबाई, रत्नाबाई आणि सरलाबाई. असे 3 मुली 3 मुलं. महाराज एकत्र परिवार आहे. गुन्ह्या गोविंदाने नांदतोय. पण या देवाची क्रूर काळाची नजर लागली आणि या परिवारातलं एक खरं तर जाण्याचं वय नव्हतं. किती वय होतं? 60-61 वर्षाचं वय आहे. वय जाण्याचं नाही महाराज. पण आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. मग महाराज गेली. महाराज आमचं एक परिवारातलं आई नावाचं व्यक्तिमत्व गेलं आहे. मग काय केलं पाहिजे तर आपल्याकडं नामचिंतन घडावं असा हेतू या परिवाराच्या अंतकरणात जागृत झाला. आणि 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव ज्यांच्या संपर्काच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली. संपूर्ण गवडे परिवार असेल, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, आदरणीय आपल्याजवळ निवृत्तीनाथ महाराज असतील, आदरणीय आमचे जिवलक, त्यांच्या संपर्काच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत आली. आमचे ज्ञानेश्वर दादांचे 2-3 फोन झाले येताना, महाराज या कुठपर्यंत आले काय. ज्ञानेश्वर दादांना एकच सांगणं आहे माझं, ज्ञानेश्वर दादा जसे फोन येताना केले तसे जाताना करा करतील. ते फार सोपं नसतं महाराज. कीर्तनकार इथपर्यंत पोहोचणं 150 किलोमीटर अंतर लांबून येतोय. फार जबाबदारीचं काम आहे. तळमळ त्यांची होती. आदरणीय आमच्या ज्ञानेश्वर दादांच्या संपर्काच्या द्वारा इथपर्यंत येण्याचं परम भाग्य तुमच्यासारख्या साधुतुल्य श्रोते समाजाचा दर्शनाचा सुयोग. अतिशय 1 दिवसाचं नियोजन आला. साजेसं वातावरण आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराज ज्यांच्या पवित्र आणि गोड वाणीतून आपण त्या ठिकाणी पंचपदी श्रवण केले. आदरणीय आमचे जिवलक, आपल्या जळगाव जिल्ह्याचं वैभव अष्टपैलू कलाकार आमचे जिवलक मित्र, आदरणीय आमचे गोडगड्याचे गायक, गोड वादक, गोड कीर्तनकार, युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे पंकज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा, पंकज महाराज आहेत. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. माझ्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांना वंदन. मृदुंगावर विराजमान श्री हरिभक्तपरायण आपल्या जळगाव जिल्ह्याचं वैभव, एक कमी वयामध्ये मृदुंग क्षेत्रामध्ये नाव करणारे आदरणीय आमचे जिवलक धनंजयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळी वाजवा महाराजांसाठी. वा, ज्यांनी मागे चाल गेले आपल्या गावातील ज्ञानेश्वर दादा आहेत. भजनीमरड गावातील हो, संपूर्ण भजनीमरड गावातील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे वडील माझे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे विनेकरी सुरेश दादा आहेत. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारा आमचा मसावचा गोड असा संश्रेष्ठी त्या दादांना वंदन करतोय. आशीर्वाद संश्रेष्ठी. मी मोकळ्या वाजवा, मोकळ्या. वा, आपल्या या गवडे परिवारावर प्रेम करणारे बाहेरगावून आलेले नातेवाईक आप्तेष्ट स्वकीय संपूर्ण मंडळींच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. बघा, तुम्ही कीर्तनाला आला, तुम्हाला वंदन. जे घरी जेवून गेले त्यांना डबल वंदन आहे की नाही महाराज. कोणाचं नाव सोडायचं नसतंय. बोलता बोलता जवळजवळ 9, 9:15 कडे काटा गेलेला आहे. 10:15, 10:30 पर्यंत आपल्याला थांबायचं आहे. मोवाडीकर फार गोड चिंतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती फक्त एकच आहे, 1 सव्वा तास कोणीच टाळी वाजवू नका. नाही, मी कोणाला त्रास देत नाही. थंडीचे दिवस येतात, कोणी बाहेर काढू नका. पण जर चिंतन डोक्यावरून जाऊ द्यायचं नसेल, अंतःकरणापर्यंत जर बसवायचं असेल तर 1 सव्वा तास अंतःकरणाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय उत्तम दिवस आहे महाराज. कोण करतं महाराज एवढं परिवारासाठी? मानावं लागेल खरंच गवडी परिवार. आणि ही ताकद जर कशाची असेल तर एकत्र परिवाराची आहे बरं का. एकत्र परिवार अशा या धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या दगदगीच्या काळामध्ये मोहाडीकर असा गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदणारा परिवार सापडणं म्हणजे फार दुर्लभ आहे बरं का. अलीकडे एकच पोरगा आणि त्या ठिकाणी एकच पोरगा असताना सुद्धा बाप वेगळा आणि पोरगा वेगळा राहतोय. पण एवढं 18-20 लोकांचा परिवार एकत्र नांदणं आणि एकत्र राहिलं म्हणजे माणसाची किंमत वाढते. विखुरला परिवार म्हणजे माणसाची किंमत कमी होते. मी रोज उदाहरण देतो बघा. एक माणूस जळगावला गेला. जळगावला गेल्यानंतर फळांच्या बागेत गेला. फळांच्या बाजारात गेल्यानंतर परिणाम आहे का, एका लॉरीवर भरपूर द्राक्ष ठेवलेले होते. काही द्राक्ष घडाला लागलेली होती, काही द्राक्ष मणी तुटलेले होते. विचारणाऱ्याने विचारलं म्हणे का हो, एक घडाला लागलेले द्राक्ष किती रुपये? म्हणे 100 रुपये किलो आहे. मणी म्हणे 50 रुपये किलो आहे. म्हणे का हो, दिसायला सारखेच? म्हणे हो. मग यांची किंमत 100 का आणि यांची किंमत 50 का? द्राक्षवाल्याचं उत्तर घरी न्या. गवडे परिवार, माझं कीर्तन सफल आहे. द्राक्षवाला म्हणायला लागला, दादा हे त्यांच्यातच तुटलेले आहेत, दिसायला सारखे आहेत, पण यांची किंमत 50 का आणि यांची 100 का? तर हे घडाला लागणार आहेत, यांची
व्हॅलिडिटी जास्त दिवस आहे, जास्त दिवस टिकतील, हे सडणार नाही, हे दुबंगार नाही. पण हे जे तुटलेले मणी आहे ते कमी काळ टिकणारे आहे, ज्यांची ताकद कमी आहे, सल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझा एकत्र राहण्याची ताकद आहे. फार शिकण्यासारखा संदेश आहे गवडे परिवाराकडनं की महाराज एकत्र परिवार आहे. अन्नदान ज्ञानदान आपल्याकडनं घडावं असा हेतू त्यांच्या अंतःकरणात जागृत झाला. आणि जगातलं सर्वात श्रेष्ठ पंकज महाराज दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. जगाच्या पाठीवर मोहरीकर भरपूर प्रकारचे दान आहेत. सुवर्णदाने, वस्त्रदाने, गोदाने, ज्ञानदाने, रक्तदाने, कन्यादाने, अन्नदाने. पण जगाच्या पाठीवर तृप्त करणारं दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे अन्नदाने. पटवून देतो तुम्हाला. बघा, एखाद्याला तुम्ही 10 एकर जमीन दान द्या तरी त्याला तृप्तता नाही. तरी तो काय म्हणतो, आखो एखादा एकर पाहिजे होता, आहे की नाही महाराज? एखाद्याला तुम्ही 10 लाख रुपये दान द्या तरी त्याला तृप्तता नाही. तरी तो काय म्हणतो, आखो एखादा लाख रुपया. खरंच सांगा महिला मंडळ, सरकार तुम्हाला फुकट 1500 रुपये देते तरी तृप्तता आहे का तुमची? आहे की नाही महाराज? अजिबात नाही. एखाद्या पत्नीला एखाद्या पतीने 10 ग्रॅम सोनं दान देऊ द्या, किती 10 ग्रॅम, तरी ती काय म्हणते, आखो. म्हणजे तृप्तता नाही आहे. पण जगात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्याला 2 चपात्या लागत असतील, 2 चपात्या जर तुम्ही दान दिल्या, त्याने 2 चपात्या जर प्राशन केल्या, त्याने तृप्ततेचा ढेकर दिला ना मोहरीकर, मागून किती गुलाबजाम द्या, तो म्हणतो नाही महाराज बास. म्हणजे तृप्त करणारं दान अन्नदान आहे. आणि अन्नदानही केलेलं आहे. आणि आता नामचिंतनही आपल्याला घडवायचं आहे. इथं नवीन कीर्तन ऐकणाऱ्या मंडळींना पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज मेलेल्या माणसाच्या 10व्याला 13व्याला 1.25 महिन्याला पुण्यतिथीला कीर्तन का करायचं असतं? ऐका बरं का मोहरीकर, एवढा खर्च हा परिवार करतोय. भोंग्यांचा आवाज नका वाढवू, यांचाच वाढवा बरं का. मोहरीकर माझ्याकडे बघा, हा परिवार एवढा खर्च करतो याचं मागचं कारण काय व्यवस्थित आहे का? नाही तर बऱ्याच लोकांना असं वाटतं 10व्याचं 13व्याचं कीर्तन का करायचं असतं. त्यांना असं वाटतं महाराज शेवटच्या दिवशी भरपूर पाहुणे आलेले असतात, झोपाल जागा नाही म्हणून काहीतरी 11-12 वाजता लागून टाइमपास करावं, याच्यासाठी कीर्तन असतं का? याच्यासाठी कीर्तन हे व्यवस्थित आहे का? जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्या व्यक्तीच्या नावावर 100 एकर जमीन असेल मोहरीकर, किती 100 एकर, त्याच्यातली 5-50 एकर जमीन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा गेलेल्या व्यक्तीच्या नावावर बँकेमध्ये 2-3 कोटीची FD असेल, त्याच्यातले 5-50 लाख आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण काय करू शकतो? या कलियुगातून, या मृत्यूलोकातून नामचिंतनाची शिदुरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. आणि ती शिदुरी पोहोचवण्याचं एकमेव साधन म्हणजे फक्त कीर्तन आहे. कीर्तनाच्या द्वारा नामचिंतनाची शिदुरी गोळा करायची आणि त्या गेलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची. बरं महाराज, आपण ज्या लोकांमध्ये वावरत आहोत मोहरीकर, त्या लोकाचं नाव म्हणजे मृत्यूलोक आहे. आणि मृत्यूलोकाची शास्त्रकारांनी व्याख्या फार गोडी केलेली. बघा, मृत्यू म्हणजे माती आहे. इथं जन्मलेल्या प्रत्येक वस्तूची, प्रत्येक जीवाची एक ना एक दिवस मातीच होणार आहे. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला की त्याच दिवशी तुमचा काळ जन्माला येणार आहे. आणि जसं ज्याचं मरण आलं की तसं त्याला उचलणार आहे. देवाने 7 दिवस दिलेत आपल्याला, 7 दिवस, रविवारपासून तर सोमवारपर्यंत. इथं बसलेल्यापैकी एखाद्याचं मरण रविवारला असेल, बरं रविवारला जिवंत राहिला, सोमवारी तो जाणार आहे, सोमवारी वाचला की मंगळवारी पुन्हा 7 दिवस दिलेत देवाने आपल्याला. एका हिंदी कवींचे फार गोड शब्द मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो. बघा, आज या कार्यक्रमानिमित्त तुमची आमची भेट झाली, पुन्हा भेट होऊ दे की होऊ द्यायची की नाही होऊ द्यायची, कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. किती गोड शब्द हे म्हणतात ना, काय रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा. मायबाप ज्या दिवशी आपला जन्म झाला की त्याच दिवशी आपला काळ जन्माला येत असतो. जसं ज्याचं मरण आलं की तसं त्याला उचलतो. मोहरीकर फार गोड कीर्तन ऐकतात माझ्याकडे. बघा, इथं बसल्यापैकी प्रत्येकाचं मरण फिक्स आहे, पण डिक्लेअर ऐका बरं का, शब्द ऐका. तुम्ही कीर्तन ऐकणारे असतील, मागची मंडळी असेल, मी बोलणारा असेल, घरी झोपलेले असतील, मरण फिक्स आहे पण डिक्लेअर. आणि मोहरीकर एवढे देवाचे आपल्यावर चांगले उपकार आहेत. मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही. आणि कल्पना करा, जर मरण डिक्लेअर राहिलं असतं ते आपण या मंडप मला सापडतोच नाही. मला खरंच सांगा, आमचं जाऊ द्या, तुम्ही ऐकणाऱ्यापैकी
खुर्चीवर असतील खाली असतील ऐकणाऱ्यापैकी, जर तुम्हाला तुमचं मरण कळालं असतं, सकाळी 9 वाजता तुम्हाला जायचं आहे कुठं, जळगाव नाही, गोयम टू एमपुरी. बरं मला खरंच सांगा, हे जर तुम्हाला कळालं असतं सकाळी 9 वाजता तुम्हाला जायचं आहे, खरंच सांगा तुम्ही आता कीर्तनाला आले असते का? तुम्ही असं म्हटलं असतं का पहिले आईसाहेबांचं कीर्तन ऐकू आणि मग सकाळी 9 वाजता मस्त जाऊ? तुम्ही कीर्तनाला आला नसतात महिला मंडळ, तुम्ही स्वतः फोन उचलला असता, दुर्ना नातेवाईक बलायल्या, जाताना वाटायला होते, जाताना गोळ्या करल्या, लाडके बहिणींना पैसा बँकामध्ये उपाडल्या, ज्या पद्धतीने तयारी केली असते. महाराज मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही. जगाच्या पाठीवर 2 लोकांची सत्ता आहे, पहिली काळाची आहे आणि दुसरी देवाची आहे. या 2 लोकांच्या सत्तेतून कधीच कोणी सुटू शकत नाही. प्रत्येकाला मरावं लागणार आहे, देवादिकांना सुद्धा मरावं लागणार आहे. माझे शब्द किती गोड म्हणतात बघा. गेले दिगंबरा ईश्वरा विमुक्ती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, ओ राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या जगा माझे, हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. किती गोड शब्द आहे महाराज. देवादिकांना सुद्धा मरावं लागणार आहे. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही, प्रत्येकाला मरावं लागणार. पण मोहाडीकर माझ्याकडे बघा, मरावा तर लागणार आहे, पण कधी काळ आणि वेळ काही सांगता येत बरं का. महिला मंडळ, महिला मंडळ तुम्ही देवाला शिव्या घालतात, आपण नाही. पण महिला मंडळ तुम्ही घरामध्ये 100 वर्षाची म्हातारी जिवंत असेल आणि त्या 100 वर्षाचा म्हातारीचा 40 वर्षाचा 30 वर्षाचा जर नातू मेला, महिला मंडळ तुम्ही देवाला शिव्या घालता. तुम्ही काय म्हणता सांगू का? देवबा तुले का अंदाज बरोबर. पण महाराज देव काय करणार आहे? म्हातारीचं प्रारब्ध वेगळं आहे, नातूचं प्रारब्ध वेगळं आहे. मरण म्हातारीचं असेल तर नातूला उचलता येत नाही, आणि मरण नातूचं असेल तर म्हातारीला उचलता येत नाही. मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो बघा, उदाहरण देतो आण बरं का. 2020 मध्ये कोरोना आला होता. कोरोना होता का मोहाडीला? नाही होता. बरं आहे, भाग्यवान आहे. होता ना? 2020 मध्ये कोरोना आला आणि बऱ्याच लोकांना ज्ञानेश्वर दादा कोणाला घेऊन गेला? ज्याचं होतं त्याला घेऊन गेला आणि ज्याचं न होतं त्याला टाकून गेला. याचा अर्थ असा आहे, मरण लिहिलेलं असेल, मरण जीवनात मोहाडीकर कधीच टाळता येत नाही. तुम्ही मरणापासून किती लांब पडा. महिला मंडळ तुम्ही डोकं लावतात कधी सांगू का? एखादा गाडीवर गेला नसता तर त्याचा ऍक्सिडेंट झाला नसता, एखादा पाण्याजवळ गेला नसता बुडून मेला नसता, एखादा विजेजवळ गेला नसता करंटला. हा समाज आहे आपला. पण मरण जर लिहिलेलं असेल, नाही तुम्ही तिथं गेलात, तुम्हाला नेणारा कोणी ना कोणी आहे. एका वाक्याला अंडरलाईन करा, ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचा आहे त्याला जाता येत नाही. वाक्य फार गोडे बघा. मी विनोदाने काय उदाहरण देतो. यदा कदाचित तिथं बसलेल्यापैकी जर तुम्हाला तुमचं मरण कळालंच मोडीकर, तसं तर कळत, पण जर कळालं ना, एक काम करा, मरण टाळण्याचा प्रयत्न करू नका, मरण सुधरवण्याचा प्रयत्न करा. मरण सुधरवता येऊ शकतो पण मरण टाळता येऊ शकत नाही. मी विनोदाने काय उदाहरण देतो बघा. एक ब्राह्मण नदीच्या काठावर आंघोळ करतोय. माझ्याकडे बघा, फार गोड उदाहरण आहे. मरावं लागतं याच्यासाठी उदाहरण आहे बघा. ब्राह्मण नदीच्या काठावर आंघोळ करतोय. आंघोळ करता करता त्याला एक 8 फूट 8 इंचीचा काळा कुट्ट माणूस दिसला. पंकज महाराज
तो माणूस पडायला लागला. ब्राह्मणाला तो माणूस दिसला. पडता पडता त्या माणसाने एक वाघाचं रूप धारण केलं, हरणाची शिकार केली. पुन्हा तो वाघ धावता धावता त्याने सापाचं रूप धारण केलं, माणसाला दंश केला, माणसाचा प्राण घेतला. आणि पुन्हा तो काळा माणूस पुनर्रूपावर आला. त्या ब्राह्मणाने पाहिलं, ब्राह्मणाला घामच आला. ब्राह्मणाने कपडे परिधान केले, धावत धावत गेला त्या काळा कुट्टा माणसाचा दरला मध्ये जात, थांबा, कोण आहात तुम्ही? तो काळा माणूस म्हणे, अहो तुम्ही कोण आहे, तुमचा परिचय द्या. आवाज कमी करा स्वराचा. ब्राह्मण दादा म्हणे, माझं नाव ब्राह्मण आहे, मी या परिसरातला भूदेव आहे. मी लग्न सोहळा असेल, वास्तुशांती असेल, ते कार्य माझं आहे. समोरचा काळाकुट्ट माणूस म्हणायला लागला, मग ब्राह्मण दादा ऐका, मी तर कधी कोणाला दिसत नाही, पण तुमचं काहीतरी पुण्य असेल, भाग्य असेल, भाग्याने मी तुम्हाला दिसलो. ब्राह्मण दादा ऐका, मी सामान्य माणूस नाही, माझं नाव आहे यम, माझं नाव आहे काळ. माझं एकच काम आहे, मृत्यू लोकातल्या माणसांना उचलायचं आणि यम लोकात न्यायचं. यम लोकात बरं, जळगाव नाही. असं थोडंसं अपडेट राहा, म्हणजे मला बरं वाटतं, आहे की नाही. मला परिणाम आहे का? ब्राह्मण दादा म्हणे, काळ दादा ऐका, जर तुम्ही काळ आहात, यम आहात, मग तुम्ही वाघाचं रूप धारण करून हरणाची शिकार करू शकला असतात आणि माणसाची शिकार करू शकला असतात, पण हरणासाठी वाघ आणि माणसासाठी साप का झालात? कार म्हणे, ब्राह्मण दादा नियमावली अशी आहे, हरणाचं मरण वाघाने होतं आणि माणसाचे मरण सापाने होतं. ब्राह्मण दादा म्हणे, ते बाकीची भानगड जाऊ द्या. यमदादा तुम्ही कधी कोणाला भेटत नाही, मला भेटलात, आता एक काम करा, का यमदादा माझं मरण कधी कुठे कशाने तेवढं मला सांगा. आता पंकज महाराज काळालाच घाम आला. काळ म्हणे, ब्राह्मण दादा आमची नियमावली अशी, आम्ही कधी कोणाला मरण सांगत नाही. ब्राह्मण दादा म्हणे, यमदादा माझं काहीतरी पुण्य असेल तरी तुम्ही मला दिसतायत, सांगा माझं मरण कधी आहे. पर्याय संपला काळाचा. काळ म्हणे, ब्राह्मण दादा ऐका, तुमचा मरणाचा काळवेळ मी काही सांगू शकत नाही, पण मात्र तुमचं मरण कशाने तेवढं मी सांगू शकतो. ब्राह्मण म्हणे, तिथलं का ना, सांगा कशाने माझं मरण. काळ दादा म्हणायला लागला, म्हणले ब्राह्मण दादा तुमचं मरण असं आहे, तुम्ही छाती एवढ्या पाण्यामध्ये येणार, एक मगर येईल आणि मगर तुम्हाला त्या पाण्यातून घेऊन जाईल, असं तुमचं मरण आहे. मोवाडीकर एवढं ब्राह्मण दादाला काळाने सांगितलं आणि काळ गुप्त झाला. पंकज महाराज आता या ब्राह्मणाला स्वतःचं मरण कळालं. कसं मरण आहे? छाती एवढ्या पाण्यात जायचं, मगर येईल आणि मगर आपल्याला पाण्यातून घेऊन जाईल. मोहाडीकर ब्राह्मण आता पाण्याला एवढा घाबरायला लागला, सकाळी अंग सुद्धा धुये नाही, पाणी प्यायला सुद्धा घाबरायला लागला. पण ब्राह्मण हुशार होता. ब्राह्मण म्हणे, आपण महाराष्ट्रात राहिलो तर आपल्याला इथं मरणाचा धाक आहे का? इथं तापी नदी आहे, इथं आनेर नदी आहे, इथं गिरणा नदी आहे, इथं नद्या आहेत, तलाव आहेत, ओढे आहेत, धरणं आहेत, आपल्याला मरणाची भीती आहे. मग ब्राह्मण एवढा हुशार होता, ब्राह्मणाने असा निर्णय घेतला की आपण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात राहायला जायचं की तिथं जास्त पाण्याचा संबंध येणार नाही. कुठं? पुरुष मंडळ खुर्चीवर आवाज येतो ना, का बोर झाला जाऊ घर? कुठं जायचं? राजस्थान. राजस्थानला आपला सामान घेतला, परिवार घेतलाय. मोवाडीकर माझ्याकडे बघा, राजस्थानला आले. किती शार्प बुद्धी बघा ब्राह्मणाची. का आला महाराज राजस्थानला? राजस्थानला असा आला ब्राह्मणाला असं वाटलं, आपण जर राजस्थानमध्ये राहायला लागलो तर आपला तिथं पाण्याशी संबंध येणार नाही, आणि पाण्याशी जर आपला संबंध आला नाही तर आपण कधी. किती हुशार बुद्धी. आणि योगायोग असा झाला, एका राजाकडे राज्यकारभार पाहायला लागले राजस्थानला. 20 वर्ष गेले, 20 वर्ष गुन्ह्या गोविंदाने नांदायला लागला. योगायोग असा झाला, त्या राजाचा मुलीचा संबंध महाराष्ट्र राजपुत्राशी संबंध जुळला आणि तो लग्न सोहळा होता महाराष्ट्रामध्ये. सर्व लोक तयारी करायला लागले, पण ब्राह्मण तयारी करत नाही. राजा आला, ब्राह्मण दादा चला. ब्राह्मणाने हात जोडले, राजेसाहेब माफी मागतो. राजेसाहेब लग्न सोहळा जर राजस्थानला राहिला असता माझा 1 नंबर राहिला असता, पण माफी मागतो राजेसाहेब, लग्न सोहळा महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्हाला माहिती ना माझं मरण कुठं आहे? पाण्यामध्ये आहे, आणि महाराष्ट्रामध्ये नद्या आहेत, धरणं आहेत, तलाव आहेत, ओढे आहेत. माफी मागतो राजेसाहेब, मी काय येऊ शकत नाही. राजाची तडपायाची आग मस्तकाला गेली. राजेसाहेब म्हणायला लागले, ब्राह्मण दादा विडापण करू नका, फॅमिली ब्राह्मण आहात ना तुम्ही आमचे, तुमच्या वाचून कोणतं शुभ कार्य परिवारात होत नाही, या ना ब्राह्मण दादा. ब्राह्मण दादा म्हणे, नका 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 राजेसाहेब, माफी मागतो. राजा म्हणायला लागला, ब्राह्मण दादा ऐका, अहो मी खरंच तुम्हाला टाकून गेलो असतो, खरंच मी तुमची विनंती केली नसती, पद कधी जाऊ का? तुम्ही पाटील राहिला असता तर मी टाकून गेलो असतो, तुम्ही माळी राहिला असता तर मी टाकून गेलो असतो, तुम्ही गवडी राहिला असता तर मी टाकून गेलो असतो, तुम्ही धनगर राहिला असता तर मी टाकून गेलो असतो. पण तुम्ही कोण आहेत? ब्राह्मण. आणि मोहाडीकर
लग्नात सर्व घरी राहिले चालतील, पण कोण पाहिजे? बामण पाहिजे, आहे की नाही बाबा? नवरदेवाचा बाप लग्नात राहिला काही नसला काय काही फरक नाही, नवरदेवाची आई लग्नात राहिली काही नसले काय काही फरक, नवरदेवाचा भाऊ लग्नात राहिला काही नसला काय काही फरक, नवरी नाही ना म्हणा ना, पाहिजे ना नवरी. ब्राह्मण दादा वेडापणा करू नका, तुम्हाला यावं लागेल. पर्याय संपला ब्राह्मणाचा. ब्राह्मण म्हणे राजेसाहेब येतो, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? म्हणे मी तिथं आलो आणि जर मंडपात गर्दीत जर कोणी विचारलं बामण कोण आहे, म्हण नाव सांगा ना. नाही म्हणे बाजी एवढी जात आहे ना. म्हणे हो बस, काही चिंता करू नका. पटवलं ब्राह्मणाला. आले महाराष्ट्रामध्ये. स्टेजवर नवरदेव नवरी उपस्थित आहेत, सर्व समाज समोर बसलेला आहे. आता लग्न सोहळा पार पडणार. ब्राह्मण कोपऱ्यावर बसलेला आहे. एक 8 फूट 8 इंचीचा गोरा गोमटा माणूस आला. पांढरे शुभ्र कपडे आहेत, डोक्यावर टोपी आहे, हातात सोनं, गळ्यात सोनं. स्टेजवर आला, माईक हातामध्ये घेतला आणि पुकारायला लागला, ओ ऐका, या मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाला माझं निवेदन आहे, हा लग्न सोहळा पार पडण्याच्या अगोदर माझी एक अट अशी आहे, या गर्दीमध्ये कोणी ब्राह्मण आहे का? ते बामण राजा निगम देखील, राजा बामण निगम देखील. कारण आठ काय सांगितली, माझं नाव विचारलं तरी सांगायचं. राजा खुर्चीवरून उभे राहिले. राजाने विचारलं, म्हणे का पाहिजे ब्राह्मण, याचं कारण सांगा. तो गोरा माणूस म्हणायला लागला, राजेसाहेब ब्राह्मणाचं पाहिजे याचं कारण एकच आहे. म्हणजे राजेसाहेब माझा एक नियम असा आहे रोजचा, मी रोज एका ब्राह्मणाला 100 सोन्याच्या मोहरा दान देतो. कशाच्या? महिला मंडळ सोनं. आवडतं ना तुम्हाला? नाही आवडत म्हणजे आमले 100 सोन्याच्या मोहरा दान देतो. राजा म्हणे बस एवढंच आहे ना? म्हणे बस एवढंच आहे. मग कशाला चिंता करतात? तुमच्या पाठीमागे कोपऱ्यावर जो बसलेला आहे, कपडाला गंध, डोक्यावर टोपी आहे, खांद्यावर उपर पांढरे शुभ्र कपडे आहेत, अरे तेच ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचं नाव सांगितलं मोहडीकर. बामण खुर्ची जमत तर करे. ब्राह्मण घाबरायला लागला. पण जे झालं ते झालं. ब्राह्मण खुर्चीवरून उभे राहिले. ब्राह्मणाने रुमाल घेतला, ओंजळ पुढे केली, म्हणजे टाका. तो गोरा गोमटा माणूस म्हणे, ब्राह्मण दादा गडबड करू नका, आहे माझा नियम, मी रोज एका ब्राह्मणाला 100 सोन्याच्या मोहरा दान देतो. पण ब्राह्मण दादा ती देण्याची पद्धत अशी स्टेजवर नाहीये. म्हणे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणे त्याच्यासाठी अगोदर गुडघे एवढ्या पाण्यात जावं लागेल, संकल्प सोडावा लागेल, आणि मग 100 सोन्याच्या मोहरा. बामण म्हणे भाऊ तुन्या तुपा राहू दे, माले तुन्या मोहरा बी नको. ब्राह्मणाने नकार दिला. राजाने बोलवलं, राजेसाहेब म्हणे ब्राह्मण दादा ऐका. म्हणे काय? म्हणे तुमचं मरण किती पाण्यात आहे? म्हणे छाती एवढ्या. तुम्हाला जायचे किती पाण्यात आहे? म्हणे गुडघ्या एवढ्या. कशाला भीती वाटते तुम्हाला? हा, भीती वाटते तुम्हाला मगरापासून. 100 सैनिक देतो मी तुमच्यासोबत, 100 सैनिक. जा. पटवलं ब्राह्मणाला. ब्राह्मण गुडघ्या एवढ्या पाण्यात आला. 100 सैनिक चौबाजूने पहारा देत आहेत, ओंजळ पुढे केलेले आहे. टाका 100 सोन्याच्या मोहरा. तो गोरा गोमटा माणूस म्हणे ब्राह्मण दादा गडबड करू नका. 100 देतोय ब्राह्मण दादा, 100. आता 500 देतो, 500. फक्त कमरेतला पाणी वाचला. ब्राह्मण पुन्हा बाहेर पडून आला. म्हणे भाऊ ते मरीज असू पण पुढे हो नाही. परिणाम बाहेर आला. पुन्हा राजाने बोलवलं, ब्राह्मण दादा वेडापणा करू नका. तुमचं मरण किती पाण्यात आहे? म्हणे छाती एवढ्या. जायचं किती पाण्यात आहे? म्हणे कमरे एवढ्या. कशाला भीती बाळगायची? भीती वाटते तुम्हाला मगरापासून. अगोदर 100 होते, 100 सैनिक. आता 200 घ्या, 200 किती झाले? 300. वाढावा ना, आपल्याकडे रोजा लावून आहेत. काय वाढ? 300 सैनिक देतोय तुमच्यासोबत, जा. पुन्हा पटवलं ब्राह्मणाला. कमरे एवढ्या पाण्यात ब्राह्मणाला 300 सैनिक चौबाजूने पहारा देतात, ओंजळ पुढे केले. टाका 500 सोन्याच्या मोहरा, मी घ्यायला तयार आहे. तो गोरा गोमटा माणूस म्हणे गडबड करू नका ब्राह्मण दादा. ब्राह्मण दादा पहिले किती देत होतो? काही मोजरा ना तुम्ही, मोजा ना, तुम्हाला तुमले भेटतील 2-4. म्हणे पहिले किती देत होतो? 100. म्हणे ब्राह्मण दादा आता किती देतोय? 500. म्हणे ब्राह्मण दादा याची पुढची स्कीम तुमच्यासाठी शेवटची आहे. आता 500 देतो, 500. आता पुढे डबलचे देतो, डबलचे 1000 देतो. फक्त छातीतला पाणी मात चला. बामण म्हणे ते बाहेर मरीज असू पण पुढे पाऊल ठेवावं नाही. आता मरणच छाती एवढ्या पाण्यात आहे. पुन्हा ब्राह्मण बाहेर आला. राजाला घाम आला. राजाने जवळ बोलवलं, ब्राह्मण दादा वेडापणा करू नका. अरे असं मरण कोणाला कळत नाही, सांगणारा कोणीतरी बेरुपये असेल. अरे सोनं आहे, सोनं ब्राह्मण दादा. लोखंड राहिलं असतं सोडून दिलं असतं, कापूर राहिलं असतं सोडून दिलं असतं, पण सोनं आहे. 12,000 रुपये किलो. झोपा. 12,000 रुपये. महिला मंडळ तुम्हाला चांगला भाव माहिती, यातले काही विचारा. 12,000 रुपये
ग्रॅम ग्रॅम 1000 सोन्याचे मोर 18 विश्व दारिद्र्य तुमच्या जीवनातलं नष्ट होईल ब्राह्मण दादा. तुम्ही सुद्धा राजा होणार राजा. 300 सैनिक होते ना, आता अजून 200 घ्या, 500 करा, 500. तुमच्यापर्यंत मगर काय मुंगी सुद्धा येऊ देणार नाही, एवढी ताकद वापरतो आपण. जा पटवलं ब्राह्मणाला. माझ्याकडे बघा मोहडीकर, ब्राह्मणाच्या डोक्यातलं मरण निघालं, सोन्याने आत प्रवेश केला, लालच निर्माण झाला आणि ब्राह्मण आता छाती एवढ्या पाण्यात आलेला आहे. 500 सैनिक चौबाजूने पहारा देत आहेत. प्रत्येक सैनिकाच्या हातात तीक्ष्ण हातार आहे. कधी मगर येईल, कधी मगरला मारायचं असं सैनिकांना वाटतंय. आता परिणाम ब्राह्मणाने उपरणं घेतलंय, ओंजळ पुढे केली. टाका 1000 सोन्याच्या मोर आम्ही घ्यायला तयार आहे. ब्राह्मणाला असं वाटत होतं कवाई टाकी, तुमले बी तेच वाटणार ना बरं का. माझ्याकडे बघा 500 सैनिकांचं दुर्लक्ष झालं. परिणाम तो गोरा गोमटा माणूस पंकज महाराज, दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः काळ होता, त्यानेच मगराचं रूप धारण केलं मोहडीकर. आणि 500 सैनिकातून बा म्हणले कथा ताणलं घ्या, कोणले तपास लागू दिदा नाही. हसण्यासाठी कीर्तन नाही, शिकण्यासाठी. बघा मरण लिहिलेलं असेल तर मरण कधी टाळता येत नाही. काळाची एवढी पडेल बाजेवा, 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 सोडविना तेव्हा माया बापा, काळाची एवढी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माया बापा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. किती गोड आहे ज्ञानेश्वर दादा, अतिशय उत्तम. साजेसप्रमाणे काळाचे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही. आणि याच्या विरुद्ध आता ऐका बरं का, ज्याचा आहे त्याला जाता सुद्धा व्यवस्थित. बघा माझ्याकडे बघा, ज्याचं मरण लिहिलेलं असेल मोहडीकर त्याला मरावं लागतंय, तो किती लांब जाऊ दे. आणि याच्या विरुद्ध मरण लिहिलेलं नसेल तर तुम्ही मरण्याचा प्रयत्न करा, पर्याय सक्सेस होत नाही. विनोदाने मी कायम सांगतो बघा, एकाचं घरात भांडण झालं पती पत्नीच आहे की नाही, पती पत्नीचं भांडण झालं, पती पत्नीला म्हणायला लागला म्हणे संसाराला कंटाळलोय मी आता मरणार आहे. बाई म्हणे बिंदास मरा, तुम्हाला दर रविवारले आहोस की, तुम्ही रविवारले मरायला जाता सोमवारले घर येत मरा. राग आला त्याला पंकज महाराज. त्याने काय केलं, दोर घेतला, गडपास तयार केला, पंख्याला दोर बांधला. आता आपण पंख्याला दोर बांधून गडपास घेणार आहे, मी मरणार आहे असं त्याला वाटलंय. गडपास घ्यायला गेला मोहडीकर, मरणार नाही, पंखा समज गाली पडी, पर्याय फेल गेला. पण डोक्यात काय होतं, मरायचं म्हणजे मरायचं. राग आला त्याला, रागा म्हणजे शेतामध्ये गेला, झाडाला टेका लावून बसला. मरायचंय देवा पण काय करायचंय. समोर पाहिली त्याने विहीर पाहिली, त्याला विहीर दिसली, आनंद वाटला, वा आता काही टेन्शन लिवान काम नाही. जशी विहीर पाहिली तसं धावत गेला, आणि जसं विहीर पाहिली डायरेक्ट विहिरीत उडी मारली, अर्ध्यापर्यंत गेला आणि मग समज नाही कोल्ली तंगड म्हणणं 1 महिना घर भटना. पण डोक्यात काय, मरायचंय. महिना गेला, जळगावला रेल्वे स्टेशनवर गेला, पट्ट्यावर डोकं ठेवलं, आनंद वाटला, वा आता गाडी येणार आहे, आपल्या अंगावरून गाडी जाणार आहे, आपण आता मरणार आहे. डोळे झाकले, कान झाकले, गाडी पाहिली डोळ्याने, परिणाम कानाने आवाज ऐकला, डोळे झाकले, कान झाकले, रेल्वे यायला लागली. मोहडीकर रेल्वेने केलं काय, तो ज्या पट्ट्यावर झोपलेला तो सोडी दिला, दुसराच पट्टा तरी निघ. राग आला, अरे अरे देवा मरायचं पण काय करायचं. संतापामध्ये घराकडे आला, दोघेही दरवाजे उघडेत घराचे. या दाराला त्या दाराला फिरायला लागला. फिरता फिरता पत्नी नाही, मुलं नाही, कोणी दिसत नाही घरामध्ये. अचानक जिन्याच्या खाली एक लक्ष गेलं की विषयाची लहान बाटली पडलेली होती. ती बाटली त्याने घेतली, आनंद वाटला, वा घरातच मरणाचा पर्याय, आपण बाहेर फिरतोय, किती गोडे बघा. त्याने झाकण उघडवलं, तोंडाला बाटली लावली, मोहडीकर गट 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 प्राशन केलं. तोपर्यंत पत्नी घरात आली, पत्नीच्या समोर ती बाटली फेकली. पत्नीला म्हणायला लागला म्हणे, दक मी काय ते रावाऊ नाही. बाई म्हणे कुठे जाणार आहे, तो म्हणे मी मरणार आहे. बाई म्हणे कस काय, म्हणे त्या बाटली होती ना जी जिन्याजवळ विषयाची बाटली, तिच्यातलं संपूर्ण विष मी प्राशन केलेलं आहे. बाई म्हणे त्या बाटली माना पिणं होती ते तुम्ही मरत नाही. म्हणे का म्हणे काल दिना दोसन गोमतीर भरली त्या बाटली. ऐका हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. जर मरण लिहिलेलं नसेल तर मरता सुद्धा. याच्या पुढे एक वाक्य सांगू का, एखाद्याचा तुम्ही मर्डर करण्याचा प्रयत्न करा मोहडीकर, मारून टाकायचं एखाद्याला, खून करून टाकायचा, पण मरण लिहिलेलं नसेल
तर तो मरणारा कधी मरत नाही बर का. 80 वर्षाच्या म्हातारीला 80 वर्षाच्या म्हातारीला सुनबाईने आणि मुलाने रात्री 12 वाजता 10व्या मजल्यावरून खाली फेकलंय. मग तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. रात्री 12 वाजता सुनबाईने आणि मुलाने, माझ्याकडे बघा तुम्ही, रात्री 12 वाजता 10व्या मजल्यावरून खाली फेकलं. सुनबाई म्हणे आजपासून सासूचं टेन्शन राहणार नाही. पोरगा रडायला लागला. जोगही झोपले. 2 वाजले, 3, 4, 5, 6 मोहाडीकर. 6 वाजता दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. पोराला वाटलं एवढं पहाटे कोण असेल. झोपेतून उठला, धावत गेला, दरवाजा उघडवला, पाहतो म्हातारी. म्हातारीला माझा पोरगा म्हणायला लागला, म्हणे आई अगर रात्री 12 वाजता झालं 10व्या मजल्यावरून खाली फेकलं तू जिवंत कस काय. मोहाडीकर त्या म्हातारीचे शब्द ऐका फार गोड. म्हातारी म्हणे भाऊ जवळ तुम्हाला वरती खाली फेकत तवय खाली कपाशीन गाडी उभी होती. लिहिलेलं नसेल मरण, मारण्याचा प्रयत्न करा, पर्याय कधी सक्सेस होत नाही. मी एक वाक्य कायम कीर्तना सांगतो बघा, मरण टाळणं आपल्या हातात नाही, पण कसं मरावं हे आपल्या हातात आहे. माणसाने असं मेलं पाहिजे आपण गेल्यानंतर सुद्धा 1.25 महिना नाही 1 वर्षापर्यंत आपला परिवार कधी विसरला नाही पाहिजे. आपण गेल्यानंतर अन्नदान पाहिजे, आपण गेल्यानंतर नामचिंतन पाहिजे. कसं जगलं पाहिजे. कबीर महाराज फार गोड म्हणतात बघा, कबीरा जब हम पैदा हुए. गाताना विकू द्यायचा, तुम्ही तिथंच बसा. गरम थंडी वाजते का, मुंग्या पडताय का, पडू द्या, इथलं तिथलं काय बस द्या, विकू द्या थोडसा. जग से हम रोवे ऐसी करनी कर चलो जग रोवे हमसे. किती गोड शब्द आहेत बघा. जन्म आणि मृत्यू हे 2 बिंदू आहेत. मधली रेषा तिला आयुष्य रेषा म्हणतात. असं जीवन जगा मोहाडीकर, असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर अख्खा जग रडलं पाहिजे. नाही जग रडत, जळगाव जिल्हा रडला पाहिजे. नाही जळगाव जिल्हा, जळगाव तालुका रडला पाहिजे. नाही जळगाव तालुका मोहाडी, नाही मोहाडी निधन गली, नाही गली घरातले, नाही समजा घरातले पुरुष म्हणून निदान बायको. पंकज महाराज मी काल असंच म्हटलं दादा अरे आपण गेल्यानंतर गाव रडायला पाहिजे. तो म्हणे महाराज बास एवढंच तुमचं मत आहे ना, मी गेलो की अख्खा गाव रडल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हटलं बाबा तुझ्याकडे युक्ती काय. म्हणे महाराज माझ्याकडे एक युक्ती फार गोड आहे. म्हणे महाराज मी गेलो की अख्खा गाव रडल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हटलं तू असं काय करशील. म्हणे महाराज एकच करसू, पडाच पाय पैसा लिहून बुडाईन मरत असू, बडं गाव भोमा महाराशिवाय राहावं नाही. कीर्ती 2 प्रकारची, अपकीर्ती आणि एक सत्कीर्ती बरं का. जीवन जगत असताना कमी काळ आपल्याकडे आहे, कमी दिवस आहेत. किती काळ कमी सांगू का. घास उचलला तो तोंडात जातो की नाही जातो शंका आहे. मोहाडीकर कपातलाचा बसीमध्ये ओतला, बसी ओटापर्यंत नेली. खानदेशात एक म्हणे उनी गुसकी. आपण म्हणतो नाना आप्पा दादा एवढ्या चांगले होते पण गेले. माझे शब्द नाही, एका हिंदी कवींचे फार गोड शब्द आहेत. किती गोडे बघा. सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, ओ दम निकल जाएगा, ओ दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, रोशनी का क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का. कधी मरावं आपल्या हातात नाही, पण कसं मरावं आपल्या हातात. आणि खरं सांगू तुम्हाला, आईच्या पुण्यस्मरणावरता तुम्ही इथपर्यंत आलेला. मोहाडीकर फार गोड कीर्तन ऐकतायत तुम्ही, आनंद वाटतोय मला. काळ आपल्याला घ्यायला डायरेक्ट येतच नाही बरं का पंकज महाराज, बरं का. काळ आपल्याला घ्यायला डायरेक्ट येत नाही. मोहाडीकर महिला मंडळ व्यवस्थित आहे का. येण्याच्या अगोदर 4 मेसेज पाठवतो. 4 मेसेज. कोणते मेसेजेस सांगू का. झोपा बोला ना मग सांगू ना. आहे की नाही मार. कोणी झोपला असेल ते शेजारच्याला हात लावा. कार घ्यायला येण्याच्या अगोदर मोहाडीकर 4 मेसेज पाठवतो. पहिला मेसेज देवाने आपल्याला पाठवला. कोणता मेसेज सांगू का. बाबा मरण जवळ येतोय तुझ्या, आता तरी सावध होय.
पहिला मेसेज पाठवला देवाने कोणता सांगू का? डोक्याचे केस पांढरे होणे पण लोके देवतीन हुशार. कळालं तुम्हाला? हुशार आहे. लोकांनी पंकज महाराज त्याच्यावरही पर्याय काढला. काय सांगू का? गोदरेज काली मेहंदी इस्कोला गाडाला तर लाईफ ढिंगाला आला. पहिला मेसेज फेल गेला बरं का. दुसरा मेसेज देवाने पाठवला. बाबा नाही सावध झाला ना. दुसरा मेसेज आहे काय सांगू का? कानाचा आवाज कमी होणे, बहिरापणा प्राप्त होणे पण लोके देवतेनुसार. त्याच्यावरही लोकांनी पर्याय काढला. काय? मशीन. एका म्हाताऱ्याला 2 तास पाहिलं मी त्याच्याकडे. मशीन एका येडपोणी तेच वय काही नाही. दुसराही मेसेज फेल गेला. तिसरा मेसेज देवाने पाठवला. बाबा अरे म्हातारा झालाय तू आता तरी भजन कर. डोळ्याची नजर कमी होणे पण त्याच्यावर लोकांनी पर्याय काढला. काय? काय चष्मा डोळे काढणे आहे की नाही. 3 मेसेज फेल गेले. देवाने चौथा पाठवला. चौथा बाबा आता तरी भजन कर. चौथा मेसेज देवाने पाठवला. कोणता सांगू का? दातांच्या पंक्ती हलणे दात पडणे पण लोके देवतेनुसार. वा काय अंदाज आहे. डुप्लिकेट दात. आणि पंकज महाराज माझीच फसवणूक झाली. जामनेर तालुक्यात बागदरा नावाचं गाव आहे, मंगल महाराजांचं गाव. तिथं सप्त्यात कीर्तन होतं. एक 90 वर्षाचा म्हातारा शेजारी बसला. म्हातारा हसला, चमचमीत दात चमकायला लागले. म्हटलं वा वा बाबा 90 वर्षाच्या वयामध्ये किती साधना आहे तुमची, अजूनही किती योग आहेत तुमच्या जीवनात. दात सुरक्षित आहेत. परिणाम मोहाडीकर दल्ला इथला जोर मासना आत्मकवच पडी म्हणून मग समज नाही लबाड दात आहेत. चौथाही मेसेज फेल गेला. पण ऐका, 5व्यांदा जेव्हा कार्ड घ्यायला येतो ना, कार्ड पाहत नाही तुम्ही तुमच्या दारात आहेत का दुसऱ्याच्या घरात आहेत. कार्ड पाहत नाही तुम्ही जळगावला आहेत की घरी आहेत. काळ आला की माणसाला घेऊन जातो. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. वा पंकज महाराज वा वा. मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. पवन तले उड़ जाना रे पगले. वा वा. हो ओ पवन तले उड़ जाना रे पगले. समय चूक पछताना. वाह, वाह. समय चूक पछताना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. हाड़ जल रे जैसे बन की लकड़ियाँ कैसा जल रे जैसे घासा हो. हाड़ जल रे जैसे बन की लकड़ियाँ कैसा जल रे जैसे घासा. कंचन जैसी काया जल गई. वाह. है हो. कंचन जैसी काया जल गई. कोई ना आए पासा. कोई ना आए पासा. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. मरावा लागणारे एक दिवस प्रत्येकाला किती गोड सांगितलं बघा. मातीत जावं लागणार आहे, मातीत जावं लागणार. एका गीतकारांचा फार गोड वर्णन आहे बघा. कधी काढील गुण्या गोविंदाने नांदणारा परिवार असतोय, एकत्र नांदणारा परिवार आहे. पण कधी कोणता दिवस आपल्या एखाद्या परिवाराचा व्यक्तीवर असा येऊ शकतो की त्याला जगाचा निरोप घेऊ शकतो. किती गोडेत म्हणतात ना. काय कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार. ओ राजा राणीचा दरबार. महाराज मरावं लागणार आहे. कधी कोणाचा विचार करू नका. किती तुम्हाला म्हणणारा परिवार असेल, महाराज मी तुमच्यावर फार प्रेम करतो, पण परिवारात लोक तुमच्यावर प्रेम करतील पण 3 गोष्टी असतील तर प्रेम करतील. एक म्हणजे पैसा, दुसरं म्हणजे सत्ता, आणि तिसरं म्हणजे तुमच्याकडचा पैसा दादा. पण निस्वार्थ प्रेम करणारे. माझे शब्द नाही, कबीर महाराज म्हणतात बघा. ए एक चातुरा सांग पुकारा, उत्तम नर देईना. मायेचा पसारा जगामध्ये आपले कोणी नाही. बरं खरं सांगा, वाटतं ना महाराज आपल्याला, वाटतं परिवार माझा आहे. खरं सांगू तुम्हाला, महिला मंडळ जर आपलेसे लोक असतात तर आपल्याकडे एक हिंदू धर्मामध्ये एक पद्धत आहे.
मेलेल्या माणसाला जाळून आलो की लगेच. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो बघा, माणूस मेला घरातला, घरातले लोक खरंच रडतात का खोट? जाऊ घर कशी रडतात? बरं पंकज महाराज, आपल्या पुरुषांच्या रडण्यावर माझा आक्षेप नाही आहे, पण महिलांना तुमच्या रडण्यावर माझा आक्षेप आहे. वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं तर शरीराची रचना आहे, माणसाला बोलता येईल तर रडता येत नाही, आणि रडता येईल तर बोलता येत नाही. पण महिलांना तुम्ही दोन्ही कामे संगीतच काय करता तेच मला डोकं लागत नाही. ऐका, कबीर महाराज फार गोड म्हणतात, माझ्या डोक्यातलं मी तुम्हाला सांगत नाही. कबीर महाराज रडण्याची ऍक्शन सांगतात, रडण्याची बरं का. पोरगा मेला की आई रडते, भाऊ मेला की भाऊ रडतो, आणि पती मेला की पत्नी रडते. एकेकाची रडण्याची ऍक्शन किती गोडे बघा. महिला मंडळ, पोरगा मेला की आई रडते, आई म्हणते माझं गेला तर माझं कसं होईल, कोण म्हणते आई. भाऊ रडतो हाताला हात धरून, मला खांद्याला खांद्या लावून काम करू लागायचा, कोण भाऊ. गलीमा दांगडो आहे तरी उभा आहे, कोण भाऊ. आणि पत्नी रडते डोकं धरून. माझे शब्द नाही, कबीर महाराज फार गोड म्हणतात बघा. पेट पकड कर माता रोवे, साधूचे शब्द आहेत माझे नाही, किती गोडे बघा. पेट पकड कर माता रोवे, हात पकड कर बाई, माथा पकड कर तिरिया रोवे, पंछी अकेला जाई, पंछी रे पंछी रे पंछी रे. पती पत्नी आणि आई कंपॅरिझन जर करायचं म्हटलं ना पंकज महाराज, पत्नीचं सुद्धा प्रेम कमी पडतं. 2020 मध्ये कोरोना आला होता मोहाडीकर, पती पॉझिटिव्ह निघाला, पत्नीने फेकून भाकर मारली, तुतात राय. आमच्या गावात घडलेली घटना आहे. 75 वर्षाचा म्हातारा, 60-65 वर्षाची म्हातारी, चारही पोरांना वेगळं काढून दिले. भरपूर पैसा आहे म्हाताऱ्याकडे, भरपूर किराणा करून घेतला, मधून लॉक लावला, टॉयलेट बाथरूम मध्येच येत. 4 महिने दरवाजा उघडवायचं काम नाही. थोडासा कोरोना सैल झाला, दोंडाच्याला लोक कोरोना चेक करायला जायला लागले. म्हातारी जवळ आला, म्हणे दक म्हणे काय, म्हणे अख्खं गाव कोरोना चेक कराय ना. दल्ली म्हणे तुमनं काय मत आहे, म्हणे आपे बी कोरोना चेक करलो. दल्ली म्हणे जशा आहेत तशा नियमन राहा, आगीन मा काय आत टाकू नका, तर काही जित्ता परत येवा होत नाही. म्हातारा म्हणे आपल्याला होत काही नाही, पण चेक करायला काय हरकत आहे. म्हातारा श्रीमंत, म्हाताराची मोटरसायकल दारावर लावलेली हिरोंडा, तेव्हा गाड्या बंद आहे. म्हातारी म्हणे काय हरकत नाही. म्हाताराने मोटरसायकल काढली, हिरोंडा पुढे हिरो मागे होंडा. दोंडाच्याला सिव्हिलमध्ये गेले, दोघे खाली उतरले, बाकावर बसले. डॉक्टर म्हणे बाबा, म्हणे डॉक्टर साहेब कोरोनाचा रिपोर्ट चेक करायचा. म्हणे बाबा बोलवलं की कॅबिन मध्ये या. बाबांना आत बोलवलं. पंकज महाराज, डॉक्टरने 2 काड्या काढ्यात, एक नाकमा एक तोंडमा. ज्यांनी कोरोना चेक करेल तो मरी जाई, तो बी इसराव नाही. कारण सोपा अनुभव आहे का तो, आहे की नाही महाराज. हा अनुभव आले अंगा, सोपा अनुभव नाही ना. बाबा एका तासानं तरी पुढील जाऊन बसा. बाबा म्हातारीला बोलवलं, म्हातारीचा स्वाब घेतला. आजी एका तासानंतरी पुढील जाऊन बसा. दोघेही बाकावर बसले, आजूबाजूला कोणी नाही, दोघांकडे मोबाईल नाही. 1 तास कसा जाईल, परिणाम शांत वातावरण आहे. योगायोग असं झालं मोवाडीकर, त्या म्हातारीने त्या म्हाताऱ्याचा घट्ट हात धरला. म्हातारी रडायला लागली. म्हातारा म्हणीला कोण बोललं नाही, आजूबाजू कोणी दिसत नाही. का काय झालं. म्हातारी म्हणे दखा तुमनं शिवाय म्हणा जगमा कोणी नाही. जर तुमले काय करता काय होईना ते मी जित्ती राहावं नाही. तो म्हणे मी अजून जित्ता आहे. म्हणे मना पोरेसोर भरोसा नाही, तुमनाशिवाय म्हणा जगमा कोणी नाही. म्हातारी म्हणे जगायचं तुमच्यासाठी, मरायचं तुमच्यासाठी, तुमच्या वाचून माझं कोणी. तुम्हाला काही झालं तर मी तुमच्यासाठी दवाखान्यात राहील. जर मला काही होईना ते मन करता तुम्ही दवाखाना मारा. परिणाम आता ना ज्ञानेश्वर दादा धल्ला बी रडायला लाग्या. म्हातारा म्हणे हो म्हणा बापरे, तू मनावर इतलं प्रेम करत मला आज समजणं, नाहीतर म्हणे अख्खी जिंदगी दोना बांधा चालली होती म्हणे. म्हातारा सुद्धा रडायला लागला, धूक रडायला लागली. महाराज म्हातारी म्हणते तुमच्या वाचून माझं कोणी नाही, मुलांवर माझा भरोसा नाही, जगायचं तुमच्यासाठी, मरायचं तुमच्यासाठी. म्हातारा म्हणे तुझ्या केसाला सुद्धा धक्का नाही, मी जिवंत आहे तोपर्यंत. जर तुला काही झालं तर मी तुला सोडणार नाही, जर मला काही झालं तर मला तो सोडायचं नाही. म्हातारीचं 1 तास एकच वाक्य बरं का, सोबत जगायचं सोबत मरायचं, तुमच्या वाचून माझं कोणी नाही. म्हातारी म्हणे जगायचं तुमच्यासाठी, मरायचं तुमच्यासाठी. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणे जिना सिर्फ. बोलता बोलता 1 तास कुठे गेला कळालं नाही.
डॉक्टरने 2 रिपोर्ट घेतले. म्हातारीने म्हाताऱ्याचा गट्टा हातरला. डॉक्टरने 2 रिपोर्ट घेतले. म्हातारीजवळ डॉक्टर आले. आजी आजी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोरोनाची लागवण नाही. आजी तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आजी तुम्ही खुशाल घरी जाऊ शकता. दल्ली म्हणे हो मनमाय हो महादेवर पान टाकेल सफल होई देवदेव करेल सफल होई. दुसरा रिपोर्ट घेतला डॉक्टरांनी. थोराचा चेहरा पडला. आवाज खाली गेला. बाबा बाबा तुम्हाला थोडीशी कोरोनाची लागवण आहे बाबा. बाबा तुम्हाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे बाबा. बाबा तुमले दवाखानामा 2 महिना मुक्कामी राहणं पडी. मोहडीकर दल्ला म्हाताऱ्याच्या पहिले म्हातारीने ऐकलं. जी म्हातारी मरायला तयार होती किल्ल्यावर पडीन रिक्षावर घर निघी दल्ला मरी गया. हे नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझे मनोनी. एक वाक्य मला फार आवडतं बरं का याच्यातलं पंकज महाराज. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्यावरती मागे राहिले तुटतील दागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी. म्हणून दादा या जग तुमच्यावर प्रेम करणार आहे. पण हे जग प्रेम कसं करतं सांगू. अगोदर आपला विचार आणि मग तुमचा विचार. पण जगाच्या पाठीवर तुकाराम महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर अनेक नात्यांमध्ये आई नावाचं नातं असं आहे. आई नावाचं व्यासपीठ असं आहे ते स्वतःचा चित्ताचा विचार पलीकडे करते. पण अगोदर जी मुलाचा विचार करते ती आई आहे अभंगाचं पहिलं.